नगरपालिकांचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची जोरदार फटकेबाजी दिसून येते। पुण्यात भाजपचा माजी नगरसेवक उज्ज्वल केसकरच्या गाडीतून रद्द केलेल्या 10 लाखांच्या नोटा हस्तगत झाल्या आणि त्यावर जे आहे ते पुण्याचा माणूस बारामतीत कशाला पैसे भरायला जाईल या शब्दात अजित पवारांनी केसकरांचा समाचार घेतलाय। पुण्याचा माजी नगरसेवक बारामतीला पैसे घेऊन चाललेला होता, कशाला कोणाला माहिती। आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणले मी बारामतीला बँकेत पैसे भरायला चाललोय। नगरसेवक माझी पुण्याचा आणि त्याला बारामतीची बँक आवडायला लागली आणि तिकडे पैसे भरायला चाललाय। कस काय पटतंय का तुम्हाला, पटतंय का? नोटाबंदीचा खरा फटका गोर गरीब माणसाला, ही दुकान आहे त्या दुकानदारांना सगळ्यांना विचारा की नोटाबंदीच्या आधी व्यवहार किती होत होता, कशा पद्धतीने दुकान चालत होतं आणि आता कसं दुकान चालतं। इथं काही माझे शेतकरी बसले, तिथं बसलेत, विचारा शेतकऱ्यांना काय कांद्याचा भाव झालाय, काय टोमॅटोचा भाव आहे, सोयाबीन काहींचं पिकलंय, काय सोयाबीनचा भाव आहे, ऊसाच्या संदर्भातली काय अवस्था आहे, कुठला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय यांना घेता आलाय। 50 दिवस वाट बघा। अरे 50 दिवस वाट बघायला 32 दिवसामध्ये आतापर्यंत 90 लोकांनी जीव गमावलाय। वेगवेगळ्या एटीएमच्या ह्याच्या रांगेमध्ये 90 लोक आतापर्यंत गेली ना, त्याला जबाबदार कोण आहे? कुणावर 302चा गुन्हा दाखल करायचा?